अरे समोर जो एक दिसत आहे त्याच्यावरनं फक्त चालत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी सायकल मी इकडे कडेला लावलेली आहे आणि पायीच, आणि जे काय आपल्याला कॅप्चर होईल ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूयात. चला, दिसतात कोणीतरी आज. केवळ इनफॅक्ट मी इथे व्हिडिओ बनवला होता एक. जर आपण ते धोक्यांचा व्हिडिओ अजून आलेला नाही आहे, तो आला की मग ह्या भागातलं थोडंफार कॅप्चर झालेलं असेल. त्या व्हिडिओमध्ये ह्या तळ्याचा सुद्धा थोडा उल्लेख आहे. आणि अशा रस्त्याने मी पुढे पुढे निघालेलो आहे. असं कदाचित पूर्ण राऊंड होईल की नाही माहिती नाही मला, पण मी बघूया, आपल्याला जितकं जमेल तडेनी चाललेलो आहे, म्हणजे त्याच्या अपोजिट डायरेक्शननी. खरं हा व्हिडिओ चांगला होईल का वाईट होईल किंवा माहिती नाही मला. मी छोटी क्लिप घेण्याचा प्रयत्न करतो आहे, फक्त यूट्यूबला काही टाकणार नाही आहे. कारण का तर माझ्याकडेच ऑलमोस्ट स्टोरेजचा इतका प्रॉब्लेम झालेला आहे की मला पहिले डिलीट करायचे आहेत माझे काही व्हिडिओज, आणि मग त्यानंतर माझ्याकडे थोडीशी स्पेस राहील. त्यामुळे तर केवळ आनंद येतो आहे एवढ्यासाठीच. हे आता ग्रीनरी किती म्हणावी, त्याला काही लिमिटच. दोन्ही बाजूनी ग्रीनरी आहे. म्हणजे डाव्या बाजूला तर आहेच ग्रीनरी, आणि उजव्या बाजूला पाहिलं, ज्या हातात मी मोबाईल धरला आहे तिकडे तळं आहे, मग पॉन्ड. हां, त्यामुळे खरंच सुंदर आहे. म्हणजे निदान मला तरी सुंदर वाटतं आहे. मला कल्पना नाही किती सुंदर वाटतं की नाही ते, पण छान आहे, लिटरली छान आहे. किंवा शब्दच मी वापरू शकतो आहे. मला खरंच माहिती नाही आहे पुढे काय आहे ते, पण आपला सायकल माझी मागे लावून दूरपर्यंत सायकल लावून मी पायी येत आलेलो आहे. माझी सायकल फार दूरवर आहे. मी खरं म्हटलं तर छोट्या छोट्या क्लिप्स काढतो आहे. ह्याच्यावरनं पूर्ण कल्पना येईल का नाही मला माहिती नाही आहे. आणि दुसरं म्हणजे हा जिथून चालतो आहे ते काय अगदी सरळ सोट नाही आहे. म्हणजे एका सरळ रेषेत नाही आहे. वेडेवाकडे, थोडीफार वेडीवाकडे वळणं आहेत त्याची. हे पहा, अशी थोडीफारच आहे, जास्त नाही आहेत. आणि हा खरं आता मी माझ्या त्या गोप्रोनी आणखी खूप सुंदर आलं असतं. पण जे जे आहे ते आपण पाहूयात. गोप्रोचा नंतर विचार करूयात. 360मध्ये मी फिरून दाखवतो आहे. हे पहा इकडे या बाजूला माझी सायकल खूप दूर, खरंच लिटरली खूप मोठ्या जंगलात आल्यासारखं वाटतं आहे मला. मी किती कॅप्चर करतो आहे किंवा किती तुम्हाला दाखवतो आहे ह्या बाबतीत मला खरंच कल्पना नाही आहे. पण उगीच ओढून ताणून नाही, पण मला समाधान वाटतं आहे. लिटरली खूप खूप छान वाटतं आहे. हे पहा, हे सर्व जे आहे ना, अशी दाट जंगल असल्यासारखं आहे. ह्या लेटफॅ नेबरहूडमधलंच आहे. मी काही फार दूर गेलेलो आहे असं काही नाही. ॲब्सोल्युटली म्हणजे 1.5-2 किलोमीटरसुद्धा नाही मला सांगता येणार, पण अगदी जवळ आहे. आणि हे जे दाखवतं आहे ते किती ग्रीनरी आहे ते सारखं मी जवळच्याच खरं शॉट घेऊन दाखवतो आहे तुम्हाला. अगदी मागे चाललो आहे पहा. मागच्या रस्त्याने मला जायचं आहे, पण मी अगदी जवळजवळच्या क्लिप्स घेतो आहे. मला व्हिडिओ करायचा नाही आहे खरं. अरे, अजून तर जास्तच हे वळणं वाढायला लागलेत. हे पाहिजे, अशी वळणं लांबून काही वाटलं नाही मला, लांबून खरं. पण जसं मी एखाद्या गुहेत शिरतात तसं मला भास व्हायला लागला आहे खरं. की पाहिजे इतकी दाट जंगल आहे, म्हणजे झाडी आहेत. अर्थात जंगल वगैरे नाही आहे, पण जंगल ह्याच्यापेक्षा काही वेगळं नसतं, खरं सांगतो. राहून राहून मला ते जंगल का वाटतंय खरं. ही सुंदरता बघा, खरंच सुंदरता आहे. ह्या व्हिडिओमध्ये तसं काही नाही आहे. लिटरली ही हिरवीगार झाडी आहे, ही छोटी झुडपं आहेत, बस. अजून काही म्हणजे काही नाही आहे. खरंच काही नाही आहे. पण पाहिलं आहे की नाही ह्याचंसुद्धा मला कल्पना, पण सुंदर वाटतं आहे मनाला. फिलिंग
खूपच चांगल्या येत आहेत. केवळ त्या पॉन्डच्या कडेनेच मी चालतो आहे असं नाही. आता तो पॉन्ड बराच मागे राहिला आहे माझ्या आणि मी पुढे पुढे निघालेलो आहे. मला वाटलं त्या खरं सांगतो, हे माझ्या मागे पॉन्ड आहे. मला वाटलं की केवळ त्या पॉन्डच्या कडेला कडेकडेने मी जाईन, पण तसं नाही आहे. हे भलतीकडे म्हणजे दुसरीकडेच निघालेलं लागलं आहे. हा असा रस्ता, ही वेडीवाकडं वळणं दुसरीकडेच चाललेली आहेत. माझी सायकल मी दूरवर टाकली, बऱ्यापैकी दूर अंतरावर आलेलो आहे मी. की केवळ लाजवाब, केवळ लाजवाब. नाही, मी सुद्धा कल्पना केली नाही, इतकं सुंदर आहे ते. कडेला मोठी, जरा बऱ्यापैकी मोठी झाडं आणि केवळ खाली सर्व हिरवगार ही झुडूप. आता खूप पुढे आल्यानंतर मला थोडीशी नेबरहूड दिसायला लागलं आहे. ह्याच्या अगोदर काही नेबरहूड दिसत नव्हतं. हे पण तो पॉन्डसुद्धा फार दूरवर राहिलेला आहे. मी खरं म्हटलं अगोदर तुम्हाला की मी व्हिडिओ करणार नाही, पण असं वाटायला लागलं आहे एक छोटा व्हिडिओसुद्धा होऊ शकेल. पण व्हिडिओ करायला माझे लिमिटेशन्स आहेत, कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप स्टोरेज झालेलं आहे. मला पहिलंच स्टोरेज फिनिश करावं लागेल आणि नंतर मग आता व्हिडिओ टाकावा लागणार आहे. पण माझी कितीही कल्पना असली तरी मला हा व्हिडिओ माहिती नाही, मला खरं खरं सांगतो मी. आणि हे ग्लायडर असं सारखं उडत असतात. संध्याकाळी थोडं प्रमाण जास्त असतं. आणि असं मी पुढे निघालेलो आहे. अगदी दूरवर पाहिलं तर मोठा रस्ता असावा. खूप दूर आहे ते, तुम्हाला मला फक्त ते नेकेड आहे म्हणून दिसतं आहे. तुम्हाला कदाचित दिसणारसुद्धा नाही, इतक्या दूरवर रस्ता आहे. आणि असं मी त्या पॉन्डला राऊंड मारत चाललेलो आहे. पहा बरं, मला तुम्ही सांगा मला ह्याच्यावर व्हिडिओ करूयात की नको ते. आता थोडंफार मी कदाचित त्या नेबरहूडकडे निघेल आणि माझी सायकल मी हरवून म्हणजे कुठं फार दूरवर ठेवलेली आहे. आणि अशा सुंदर जागेतनं फिरतो आहे. तो पॉन्ड मला आता समोर दिसू लागला आहे. दाखवतो मी तुम्हाला. हे पहा, समोर पॉन्ड दिसायला लागला आहे. अगदी समोर जर दिसत असेल तर तिथून मी चालायला सुरुवात केली होती आणि केवळ ह्या तळ्याच्या कडेचा शूट केलेला आहे. काही म्हणजे काही दुसरं काही नाही आहे. केवळ हा प्रशस्त रस्ता माझ्या ह्या व्हिडिओमध्ये शूट झालेला आहे. रस्ता म्हणजे असा, हा पहा, डांबरी रस्ता किंवा सिमेंटचा रस्त्यापेक्षा हा रस्ता पहा किती सुंदर आहे यार. ह्या रस्त्याने मी चालण्याचा आनंद घेतलेला आहे आणि ह्या पॉन्डला ऑलमोस्ट एक राऊंड होईल पूर्ण. आता पुढे याच्या पुढे रस्ता नाही आहे आणि हे समोर किंवा पॉन्ड म्हणूयात. आणि मी केवळ हा जो पॉन्ड आहे त्या पॉन्डला मी फेरा मारलेला आहे. एवढंच माझं वॉकिंग झालेलं आहे. आणि आता समोर का मी म्हटलं की इकडे हे नेबरहूड आहे आणि इकडे रस्ता नाही आहे. त्यामुळं हा व्हिडिओ इथपर्यंत मी चालत आलेलो, म्हणजे इथपासून असं चालत आलेलो आहे. त्यामुळे असं वाटायला लागलं आहे की आता हा व्हिडिओ बंद करावा. कदाचित मी यूट्यूबला टाकणार आहे की नाही मला माहिती नाही आहे. पण जर टाकला तर शरद शिंदे माझा चॅनल आहे यूट्यूबवर. 1323 माझा नंबर आहे. आणि चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.